नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर आणि आपण सध्या बघतोय 12वी स्टेट बोर्ड बायोलॉजी जे पुस्तक आहे तर त्यामध्ये लाईन टू लाईन डिस्कशन करतोय. सध्या आपण डिस्कस करतोय फर्स्ट चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स आणि तेही मराठीतून. विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बोर्डची जी एक्झाम आहे तर ती सोपी होण्यासाठी आपण इथे लाईन टू लाईन डिस्कस करतोय. त्याचबरोबर आपल्याला याचा फायदा MST CET या परीक्षेमध्ये सुद्धा होणार आहे. तर आपण सध्या टार्गेट करतोय 2025च्या MST CET एक्झामसाठी आणि स्टेट बोर्डसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, हेच डिस्कशन पूर्णपणे बघा. यामध्ये तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत आणि तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित समजतील. त्याचमुळे तुमचा स्टेट बोर्ड आणि MST CET या दोन्ही पण परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बोर्ड बायोलॉजी आणि NCERT खूप जास्त वेगळं नाहीये. खूप साऱ्या कन्सेप्ट यामध्ये सेम आहेत. त्यामुळे जर तुम्ही नीटचे ॲस्पिरंट असाल तरी सुद्धा हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, ज्यामध्ये तुम्हाला नीटचे सुद्धा प्रश्न बऱ्यापैकी सॉल्व्ह होतील. मी म्हणणार नाही की पूर्णपणे सॉल्व्ह होतील, बट 80% तुमचे क्वेश्चन इथे सॉल्व्ह होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ नीटसाठी जरी बघितले तरी पण तुम्हाला फायदा होईल. याचबरोबर मी NCERTचं सुद्धा अशीच लाईन टू लाईन डिस्कशन घेऊन येणार आहे युट्यूबवरतीच तुमच्यासाठी. तर तुम्ही त्यासाठी सुद्धा ते व्हिडिओ आल्यानंतर नक्की बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या दुसऱ्या भागाला, ज्यामध्ये आपण डिस्कस करतोय रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं सेक्शुअल अँड व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. या चॅप्टरमध्ये आपण डिस्कस करतोय सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? तर फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. आता जेव्हा फ्युजन होतं मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं, तर तेव्हा होतं फर्टिलायझेशन, आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्यांच्यापासून न्यू ऑस्प्रिंग फॉर्म होतो. त्यालाच म्हटलं जातं सेक्शुअल रिप्रोडक्शन. पण सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट जेव्हा दोन्ही पण व्हॅरिएबल असेल, एकाच स्पेसिसला बिलॉंग करणार आहे, आणि जेव्हा 50% जेनेटिक मटेरियल मदर पासून आणि 50% जेनेटिक मटेरियल फादर पासून जरी एकत्र येत असेल, तर त्याच्यामुळे व्हॅरिएबल जेनेटिक मटेरियल असलेला ऑस्प्रिंग तयार होतो आणि तो नॅचरली फिट असतो. तर बघूया आपण काय म्हटलं इथे. सो इट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ टू कंपॅटिबल गॅमेट ऑफ ऑर सेक्स सेल. आता बघा, इथे दोन कंपॅटिबल गॅमेट फ्यूज झालेत, इन्व्हॉल्व झालेत यामध्ये. सो ऑल ऑर्गॅनिझम रीच to the maturity of their life before they reproduce sexually. सो सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्यासाठी दोन्ही पण जे काही ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे मेल ऑर्गॅनिझम आणि फिमेल ऑर्गॅनिझम, तर ते दोन्ही पण काय पाहिजे, तर त्यांच्या लाईफ सायकल मध्ये ते मॅच्युअर झालेले पाहिजे. आता स्पेसिफिकली इन प्लांट्स द एंड ऑफ जुवेनाइल ऑर व्हेजिटेटिव्ह फेज मार्क द बिगिनिंग ऑफ द रिप्रोडक्टिव्ह फेज कॅन बी सीन इझिली इन हायर प्लांट्स ॲट द टाइम ऑफ फ्लावरिंग. बघा, कुठलाही प्लांट किंवा कुठलाही ऑर्गॅनिझम दोन फेज मध्ये ग्रो होतो. इथे सपोज त्याची झाली बर्थ. ओके, सो बर्थ पासून तर एक अशी एक फेज येते जिथून पुढे रिप्रोडक्टिव्हली तो मॅच्युअर होतो. रिप्रोडक्टिव्ह फेज येते. आता ही रिप्रोडक्टिव्ह फेज असते अप टू द डेथ पर्यंत. काही मध्ये ती त्याच्या अगोदर पण संपू शकते, जसं की ह्युमन फिमेल मध्ये. आता ही जी स्टेज आहे, तर याला म्हटलं तर प्युबर्टी, स्टेज ऑफ प्युबर्टी. आणि या प्युबर्टी स्टेजच्या अगोदर या बर्थ पासून तर प्युबर्टी स्टेज पर्यंत इथे व्हॅरिएबल चेंजेस होतात. खूप सारे फिजिकल अपॅरन्स मध्ये चेंज होतो, फिजिकल ग्रोथ फास्ट होते, आणि या पेजला म्हटलं जातं, या स्टेजला म्हटलं जातं जुवेनाइल फेज. जुवेनाइल फेज किंवा त्यालाच म्हटलं जातं व्हेजिटेटिव्ह फेज. आणि यामध्ये फिजिकल अपॅरन्स चेंज होतो ॲनिमलमध्ये आणि प्लांट्समध्ये सुद्धा. आणि त्यामुळे या फेजला जुवेनाइल फेज म्हटलं जातं. सो जुवेनाइल फेजमध्ये कुठेही रिप्रोडक्शन होत नाही, सेक्शुअली मॅच्युअर नसतात. मात्र ऍट द एज ऑफ प्युबर्टी सगळे जे काही ऑर्गॅनिझम आहे तर ते सेक्शुअली मॅच्युअर होतात आणि त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह फेज स्टार्ट होते. हेच इथे सांगितलेलं आहे. आता प्लांटमध्ये रिप्रोडक्टिव्ह फेज कधी म्हणूया, जेव्हा त्याला फ्लावरिंग येईल तेव्हा. सो फ्लावरिंग हे एक कॅरेक्टर आहे की तो सेक्शुअली मॅच्युअर झालाय प्लांट याच. तर पुढे बघूया. द फ्लावर्स ऑफ स्पेशलाइज रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्लांट इन विच सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक प्लेस. आता मी तुम्हाला आता सांगितलं की फ्लावर जे आहे तर ते प्लांटमध्ये रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे.
प्लांटचं रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे. आणि जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन करायचं असेल तर तेव्हा त्या प्लांटला फ्लावर येणं गरजेचं आहे. द फंक्शन ऑफ फ्लावर इज टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट. आता फ्लावरचं काम काय, तर ते हॅप्लॉइड गॅमेट तयार करतात अँड टू इन्शुअर दॅट फर्टिलायझेशन विल टेक प्लेस. आणि त्यानंतर काय होईल, तर फर्टिलायझेशन होईल. टिपिकल फ्लावर कन्सिस्ट ऑफ 4 डिफरंट व्हर्ल्स, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. पुढे मी तुम्हाला फ्लावरचं स्ट्रक्चर सांगणार आहे, तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम काय असतं. तर याला व्हर्ल्स म्हटलं जातं. व्हर्ल्स म्हणजे काय, तर पार्ट अरेंज इन द सर्क्युलर मॅनर, म्हणजे गोलाकार आकारामध्ये जेव्हा फ्लावरचे काही पार्ट अरेंज असतात तर तेव्हा त्याला म्हटलं जातं व्हर्ल्स. आणि प्लांटमध्ये असे 2 व्हर्ल्स असतात. एक असतात ॲसेसरी व्हर्ल्स आणि दुसरं असतात रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल्स. तर रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल्स मध्ये 2 व्हर्ल्स येतात, ते म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम. अँड्रोशियम म्हणजे मेल गॅमेट, गॅमेटोफाइट, आणि गायनोशियम मीन्स फिमेल गॅमेटोफाइट. तसंच ॲसेसरी व्हर्ल्स मध्ये सुद्धा 2 व्हर्ल्स येतात, त्यामध्ये येतात कॅलिक्स आणि करोला. ओके, एक्सेप्शन तिथे पण आहे. कॅलिक्स आणि करोला कधी कधी आपण डिफरन्शिएट नाही करू शकत, सेपरेट नाही करू शकत, वेगवेगळे नाही करू शकत, तेव्हा त्याला आपण एकत्रितपणे आपण पेरियांत असं म्हणतो. ओके, पेरियांत त्याचा एकच जर मेंबर असेल तर त्याला आपण म्हणतो टेपल्स, आणि ग्रुप ऑफ टेपल्स नोन ॲज अ पेरियांत. तर पुढे बघूया, एकदा इन्फॉर्मेशन एकदा रीड करून घेऊ, नंतर मी तुम्हाला फ्लावरचं स्ट्रक्चर डिटेलमध्ये सांगतो. पुढे स्टेट बोर्डच्या बुकमध्ये म्हटलंय सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व 2 मेजर इव्हेंट्स. कुठले कुठले 2 मेजर इव्हेंट्स आहेत बघा, तर एक आहे मिओसिस आणि दुसरं आहे फ्युजन ऑफ गॅमेट. आता मिओसिस म्हणजे काय, तर मिओसिस मीन्स रिडक्शनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन, म्हणजे डिप्लॉइड सेल पासून हॅप्लॉइड सेल बनणं. आता जे गॅमेट असतात तर ते हॅप्लॉइड असतात, आणि सेल जे असतात तर त्या डिप्लॉइड असतात, आणि म्हणून डिप्लॉइड सेल पासून हॅप्लॉइड गॅमेट बनण्याच्या प्रोसेसला म्हटलं जातं मिओसिस. इट इज द रिडक्शनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन, इट ऑकर इन द गॅमेटिक सेल. आणि त्याच्यानंतर गॅमेट तयार झाले तर त्यानंतर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येऊन त्यांचं फ्युजन झालं पाहिजे, आणि टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. आणि त्यांच्यापासून हॅप्लॉइड गॅमेट एकत्र येऊन डिप्लॉइड झायगोट बनतो. अँड द प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली डिसिमिलर ऑफस्प्रिंग. आणि त्यानंतर व्हॅरिएबल ऑफस्प्रिंग बनतात, जेनेटिकली डिसिमिलर असतात. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये 50% फादरचा जीन असतं, 50% मदरचे जीन असतात. व्हॅरिएशन आर युजफुल फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ सर्वायवल अँड द इव्होल्युशन ऑफ द स्पेसिस. जनरली व्हॅरिएशन गरजेचं आहे, कारण आपण म्हणतोच व्हॅरिएशन लीड टू द इव्होल्युशन. मग इव्होल्युशन जर व्हायचं असेल, एखाद्या नॅचरल कंडिशनला बेटर फिट करायचं जर असेल, त्याच्यासोबत जर स्ट्रगल करायचं असेल, कारण डार्विनने सांगितलेलं आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, जर जगण्यासाठी संघर्ष करायचा असेल तर आपल्यामध्ये व्हॅरिएशन असणं गरजेचं आहे. आणि जर व्हॅरिएशन असेल तरच इव्होल्युशन होतं. सो ओव्हर द टाइम. Then sexual reproduction is characterized by fusion of the male and female gamete, that is the fertilization. So sexual reproduction मध्ये काय होतं, तर फर्टिलायझेशन होतं. आणि फर्टिलायझेशन आपण कशी म्हणतो, जेव्हा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फ्यूज होतो तर तेव्हा त्याला आपण म्हणतो फर्टिलायझेशन. द फॉर्मेशन ऑफ झायगोट. फर्टिलायझेशन झालं की काय होतं, तर झायगोट फॉर्मेशन होतं. अँड एम्ब्रिओजेनेसिस. एम्ब्रिओजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ, म्हणजे एम्ब्रिओ तयार होण्याच्या प्रोसेसला, आफ्टर झायगोट पासून एम्ब्रिओ तयार होण्याच्या प्रोसेसला जे आहे तर त्याला आपण म्हणतो एम्ब्रिओजेनेसिस. सो सिक्वेन्शियल इव्हेंट दॅट अकर्स इन सेक्शुअल रिप्रोडक्शन आर ग्रुप इंटू 3 डिस्टिंक्ट स्टेजेस. जनरली सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 3 स्टेजेस आहेत. त्याच्यामध्ये एक आहे प्री फर्टिलायझेशन. प्री म्हणजे फर्टिलायझेशनच्या अगोदरची स्टेज. त्याच्यानंतर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन जे होतं तर ती स्टेज. आणि त्याच्यानंतर जे आहे पोस्ट फर्टिलायझेशन. अशा 3 स्टेजेसमध्ये जनरली सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन पुढे काय होतं हे बघण्याच्या अगोदर आपल्याला सेक्स ऑर्गन कसे तयार होतात हे बघायचं आहे, आणि त्यासाठी आपल्याला टिपिकल स्ट्रक्चर ऑफ फ्लावर समजून घेणं महत्वाचं आहे. तर त्यासाठी आपण एकदा डिस्कस करूया टिपिकल स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शुअल रिप्रोडक्शन डिस्कस करण्याच्या साठी आपल्याला फ्लावरचं स्ट्रक्चर माहित पाहिजे. आता फ्लावर बघा, आता फ्लावरचं जे देठ आहे तर ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण आपण कोणाला फ्लावर देताना देठच पकडून देतो. सो फ्लावरचं जे देठ आहे तर त्या देठाला म्हटलं जातं पेडिसेल. ओके, फ्लावरचं जे देठ आहे त्याला म्हटलं होतं पेडिसेल. त्या देठाच्या वरती कुठल्या तरी एका साईडनी एक लीफ लाईक स्ट्रक्चर असतं, सो त्याला म्हटलं जातं ब्रॅक्ट. मी युट्यूब वरती
टिपिकल स्ट्रक्चर ऑफ फ्लावरचं एक सेपरेट लेक्चर अपलोड केलेलं आहे. सो तुम्हाला जर फ्लावर डिटेलमध्ये डिस्कस करायचं असेल किंवा बघायचं असेल तर तुम्ही ते लेक्चर बघू शकता. युट्यूबवरती अपलोड केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जर हेअर लाईक आउटग्रोथ असेल दोन्ही साईडला, सो त्याला म्हटलं तर ब्रॅक्ट्युल्स. त्यानंतर पुढे जर बघितलं तर इथे जो फुगीर पार्ट आहे तर त्याला म्हटलं तर एक रिसेप्टॅकल्स म्हटलं जातं किंवा इथे असतो थॅलामस. ओके, थॅलामस म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे जर गेलं तर एक ग्रीन कलरचा जो पार्ट आहे तर या ग्रीन कलरच्या पार्टला म्हटलं तर सेपल्स आणि ग्रुप ऑफ सेपल्स, खूप सारे सेपल जर असेल एकत्र तर त्याला म्हटलं तर कॅलिक्स. ग्रुप ऑफ सेपल्सलाच काय म्हटलं तर कॅलिक्स. त्याच्यानंतर पुढे जे ऑर्नामेंटली इम्पॉर्टंट असे जे वर्ल्स आहेत तर ते आहेत आपले, ज्याला आपण मराठीमध्ये पाकळ्या असं म्हणतो, ज्या सुगंधित असतात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कलरच्या असतात. सो त्याला म्हटलं तर पेटल्स. पेटल्स आणि पेटलचा जर ग्रुप असेल तर त्या पूर्ण ग्रुपला म्हटलं तर करोला. पण कधी कधी काय होतं की कॅलिक्स आणि करोला आपण डिफरन्शिएटच नाही करू शकत, म्हणजे आपल्यावर त्याला वेगवेगळं दाखवूच नाही शकत, कारण दोन्ही पण सेम दिसतात. आणि तेव्हा मग आपलं कन्फ्युजन होतं की पेटल्स कुठले आहेत, सेपल्स कुठले आहेत. आणि म्हणून हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण त्याला एकत्रितपणे आपण असं म्हणतो, इट इज द टेपल्स. ओके, टेपल्स. आणि टेपलचा जेव्हा ग्रुप असेल सो त्याला म्हटलं जातं पेरियांत. ओके, सो त्याला म्हटलं जातं पेरियांत. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर पेटल्स आणि सेपल्स किंवा कॅलिक्स आणि करोला हे दोन्ही पण ऍसेसरी व्हर्ल्स आहेत फ्लावरचे. हे कुठेही रिप्रोडक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही. मग हे का का आहेत आपल्या फ्लावरमध्ये? तर सगळ्यात महत्वाचं, जेव्हा फ्लावर अनब्लूम असतं, इमॅच्युअर असतं, तर तेव्हा प्रोटेक्शन करण्यासाठी हा कॅलिक्स असतो. इव्हन तो ग्रीन कलरचा असल्यामुळे फोटोसिंथेसिस सुद्धा करतो, कारण त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहे. मात्र पेटल्स जे आहेत तर ते पेटल ब्राईट कलरचे असतात, वेगवेगळ्या कलरचे असतात, आणि हे कलर असतात बिकॉज जे काही पॉलिनेटर्स आहेत तर त्या पॉलिनेटर्सला अट्रॅक्ट करण्यासाठी फ्लावरमध्ये हे ब्राईट कलर्स असतात. इवन फ्लावरच्या या पेटलच्या बेसला नेक्टर सुद्धा असतो काही फ्लावरमध्ये. सगळ्याच फ्लावरमध्ये असतो असं नाही, मात्र खूप साऱ्या फ्लावरमध्ये नेक्टर सुद्धा असतो, जो इन्सेक्टला ऍज अ फूड म्हणून काम करतो. आणि त्याच्यामुळे इन्सेक्ट इझिली फ्लावरकडे अट्रॅक्ट होतात आणि त्या बदल्यात त्या फ्लावरचं पॉलिनेशन करून देतात. तर हे पण आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर दोन इम्पॉर्टंट वर्ल्स ज्यांना इसेन्शियल वर्ल्स ऑफ द फ्लावर किंवा रिप्रोडक्टिव्ह वर्ल्स ऑफ द फ्लावर पण म्हणतो. तर एक आहे अँड्रोशियम आणि दुसरं आहे गायनोशियम. आता बघा इथे जर बघितलं आपण तर हा वरचा जो पार्ट आहे तर याला म्हटलं आता अँथर. हा खालचा जो पार्ट आहे तर याला म्हटलं तर फिलामेंट. आणि जिथे अँथर आणि फिलामेंट एकत्र येतो तर त्याला म्हटलं तर कनेक्टिव्ह. आणि या तिन्ही पण पार्टला एकत्रपणे म्हटलं तर स्टॅमेन. आणि जेव्हा ग्रुप ऑफ स्टॅमेन असेल, ओके, ग्रुप ऑफ स्टॅमेन असेल तर त्या स्टॅमेनच्या ग्रुपला म्हटलं जातं अँड्रोशियम. ओके, अँड्रोशियम. आणि अँड्रोशियमलाच म्हटलं जातं मेल गॅमेटोफाइट. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर हा मध्ये असलेला जो सगळ्यात सेंटरला जो ऑर्गन आहे तर तो बघा इथे थोडासा ब्रॉड आहे. इट इज द स्टेज फॉर पॉलिनेशन. सो त्याला म्हटलं तर स्टिग्मा. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर ही पाईपलाईन एक, तो याला म्हटलं जातं स्टाईल. आणि खाली जो पार्ट आहे हा फुगलेला पार्ट, सो इट इज द ओहरी. या ओहरीच्या आतमध्ये खूप सारे ओव्ह्यूल्स असू शकतात. ओके. आणि स्टिग्मा स्टाईल ओहरी याला एकत्रितपणे म्हटलं तर कार्पेल्स किंवा पिस्टिल. कार्पेल म्हटलं जातं किंवा पिस्टिल म्हटलं जातं. आणि कार्पेल आणि पिस्टिल जेव्हा ग्रुपमध्ये असेल किंवा जर फ्लावरमध्ये एकच असेल तर एकचाही ग्रुप आपण कन्सिडर करू शकतो. सो त्याला म्हटलं जातं गायनोशियम. ओके, गायनोशियम. आणि गायनोशियमलाच म्हटलं जातं फिमेल गॅमेटोफाइट. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं फ्लावरचं डिटेल स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी क्वेश्चन विचारतात, जनरली सीईटी मध्ये किंवा नीट मध्ये क्वेश्चन विचारतात की विच इज द फोर्थ वर्ल्स ऑफ द फ्लावर. मग आता फोर्थ वर्ल्स किंवा इनर मोस्ट वर्ल्ड असं विचारल्यानंतर आपण कुठला आन्सर द्यायचं? तर बघा खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये आपण जर नंबर जर दिला सगळ्या सेल ऑर्गॅनल्सला तर बाहेरून आतमध्ये देतो. म्हणजे बघा सगळ्यात एक नंबर जे आहे तर ते असतं कॅलिक्स. दोन नंबर जो आहे तर तो करोला. तीन नंबर जो आहे तर तो अँड्रोशियम. आणि चार नंबर जो आहे तर तो गायनोशियम. सो विच इज द इनर मोस्ट वर्ल किंवा विच इज द फोर्थ वर्ल ऑफ द फ्लावर असं जर क्वेश्चन आला तर तुमचा आन्सर असतं गायनोशियम.
विच इज आउटर मोस्ट वल ऑफ द फ्लावर असं जर क्वेश्चन आला तर तुमचा आन्सर असतं कॅलिक्स. आता जर कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम हे चारही पण वर्ल्स जर फ्लावर मध्ये जर प्रेझेंट असेल तर या फ्लावरला म्हटलं तर कम्प्लीट फ्लावर. पण जर या चार वर्ल्स पैकी कुठलंही एक वर्ल जरी अब्सेंट असेल तर त्याला म्हटलं तर इनकम्प्लीट फ्लावर. विद्यार्थी मित्रांनो, जर फ्लावर मध्ये जर दोन्ही पण सेक्स ऑर्गन प्रेझेंट असेल म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्ही जर प्रेझेंट असेल तर अशा फ्लावरला आपण म्हणतो बायसेक्शुअल फ्लावर किंवा परफेक्ट फ्लावर. आणि जर दोन्ही पैकी एकच सेक्स ऑर्गन असेल म्हणजे एकतर अँड्रोशियम असेल किंवा गायनोशियम असेल तर आपण त्याला म्हणतो युनिसेक्शुअल फ्लावर किंवा इम्परफेक्ट फ्लावर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सगळे नावं व्यवस्थित लक्षात पाहिजे कारण सीईटी आणि नीटचा जर तुम्ही इंटिग्रेटेड स्टडी करत असाल स्टेट स्टेट बोर्डच्या एक्झाम सोबत तर मात्र तुम्हाला हे सगळं महत्वाचं आहे. सो द मेल रिप्रोडक्टिव्ह वर्ल्स ऑफ द फ्लावर इज कॉल्ड एज अँड्रोशियम आणि इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ अँड्रोशियम इज कॉल्ड एज अ स्टॅमेन, जे ऑलरेडी आपण डिस्कस केलंय. सो स्टॅमेन कन्सिस्ट ऑफ फिलामेंट, कनेक्टिव्ह अँड अँथर. सो अशा तीन पार्टनी ला स्टॅमिन बनलेला आहे. ओके, सो स्ट्रक्चर ऑफ अँथर, एकदा अँथरचं स्ट्रक्चर स्टडी करूया. आता बघा, जेव्हा आपण स्टॅमिन बघतो तर स्टॅमिन जनरली असा दोन ट्यूबनी बनलेला असतो मॅक्झिमम टाइम. सगळ्यामध्येच असं असेल असं नाही, पण मॅक्झिमम प्लांटमध्ये असं असतं. आणि त्याच्यानंतर इथून खाली जी आहे तर ती आपली फिलामेंट स्टार्ट होतं, इथे कनेक्टिव्ह असतो. आता हे जे दोन लोक्युल्स आहेत तर या लोक्युल्सला दोन पार्ट जे आहेत तर याला म्हटलं तर थिका, याला म्हटलं तर थिका. आणि असे दोन थिका आहे म्हणून याला म्हटलं तर डायथिकस आंथर. सो आंथर कसा आहे डायथिकस. आता याला जर इथून जर मी कट केलं तर एका थिकामध्ये दोन चेंबर असतात. जर याचा आपण टीएस जर घेतला तर तो टीएस जो आहे तर तो असा दिसतो. आता हा एक थिका बनला इकडे आणि हा एक दुसरा थिका आहे आणि त्या प्रत्येक थिकामध्ये दोन दोन चेंबर आहेत. आता टोटल चेंबर किती झाले मग? एका थिकामध्ये दोन चेंबर, दोन थिकाचे मिळून चार चेंबर. आणि म्हणून या आंथरला म्हटलं जातं टेट्रास्पोरेंजिएट आंथर. त्याला काय म्हटलं जातं? टेट्रास्पोरॅन्जिएट आंथर. ओके, टेट्रास्पोरेंजिएट आंथर. आता पुढे बघूया. An immature stage of anther is represented by group of parenchymatous tissue. सो कुठल्या सेल्सनी बनलेल्या आहे तर पॅरेनकायमा टिश्यू. आता पॅरेनकायमा टिश्यू मॅक्झिमम टाइम स्टोरेजचं फंक्शन करतात, हे पण लक्षात असू द्या. प्लांटमध्ये ज्या कॉम्प्लेक्स सेल आहेत तर त्या तीन प्रकारच्या आहेत, पॅरेनकायमा, स्क्लेरेनकायमा आणि कोलेनकायमा. त्यातलं पॅरेनकायमा जी आहे तर ती स्टोरेजचं काम करते. त्याच्यानंतर बघा, सराउंडेड बाय सिंगल लेअर ऑफ एपिडर्मिस. आणि याच्या सराउंडिंगला काय तर एपिडर्मिस आहे. एपी मीन्स अबाउट, डर्मिस मीन्स लेअर. सो लेअर वरती लेअरचे आउटर लेअर असतं तर त्याला म्हटलं तर एपिडर्मिस. हे मॅक्झिमम टाइम प्रोटेक्शनचं काम करतं. आंथर इज जनरली डायथिकस. मी आताच तुम्हाला सांगितलं हॅव्हिंग टू लोब्स. ओके, डायथिकस आंथर असतो. अँड टेट्रास्पोरेंजेट. तर टेट्रास्पोरेंजेट कसा बनतो ते पण मी तुम्हाला सांगितलं. इच मोनोथिकस आंथर कंटेन टू पोलन सॅक. एका थिकामध्ये दोन पोलन सॅक असतात. इन डायथिकस आंथर फोर पोलन सॅक इज प्रेझेंट, सो देअर फोर इज अ टेट्रास्पोरेंजेट आंथर. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, सो तेच दिलं. The heterogeneity, that is the differentiation, arises when some hypodermal cell get transformed into sporile cell. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे मी तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगतो. तर आता इथे बघा, आउटर लेअर जो आहे तर तो एपिडर्मिसने बनलेला आहे. त्याच्यानंतर आतमध्ये हे जे चेंबर बनलेले आहेत तर या चेंबरच्या जे सराउंडिंग ज्या सेल आहेत तर त्याला म्हटलं तर टॅपेटम. त्याचा जो लेअर आहे तर त्याला म्हटलं तर टॅपेटम. आता ह्या टॅपेटमच्या ज्या सेल आहेत या पॅरेनकायमाच्या सेल्स आहेत, पण या टॅपेटमच्या सेलमध्ये खूप सारं न्यूट्रिशन स्टोअर असतं आणि ते न्यूट्रिशन आतमध्ये ग्रो होणाऱ्या ह्या ज्या सेल आहेत यांना म्हटलं तर स्पोरोजिनस टिश्यू. जनरली ह्या ज्या असतात तर ह्या असतात पीएमसी. यांना पीएमसी म्हटलं जातं किंवा एमएमसी पण म्हणतात. पण एमएमसीचा लॉंग फॉर्म कन्फ्युज करणार आहे म्हणून जनरली पीएमसी म्हणतात. पीएमसीचा लॉंग फॉर्म आहे पोलन मदर सेल, नक्की पुणे महानगरपालिका कॉर्पोरेशन. सो आपण पीएमसीचा जो लॉंग फॉर्म आहे तर तो आहे करेक्ट. लॉंग फॉर्म जो आहे तर तो आहे पोलन मदर सेल.
आता मी इथे एमएमसी पण लिहिलाय, पण एमएमसी खूप वेळेस कन्फ्युजन होते, कारण पुढे आपल्याला फिमेल गॅमेट डिस्कस करताना सुद्धा एमएमसी येणार आहे. सो इथे मात्र त्याचा लॉंग फॉर्म आहे मायक्रोस्पोर मदर सेल. आणि फिमेल गॅमेट जेव्हा डिस्कस करत असतो तेव्हा तिथे लॉंग फॉर्म आहे मेगास्पोर मदर सेल. आणि म्हणून मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर मध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण जनरली इथे एमएमसी न लिहिता आपण इथे लिहितो पीएमसी, दॅट इज द पोलन मदर सेल. आता ही पोलन मदर सेल जी आहे तर त्याच्यापासून पुढे प्रत्येक पोलन मदर सेल पासून पुढे तयार होतात पोलन ग्रेन्स. पण आता पोलन ग्रेन्स आपण पुढे डिस्कस करणारच आहे, कसा बनतो काय बनतो. पण इथे आपल्याला लक्षात पाहिजे तर इथे ज्या स्पोरोजिनस टिश्यू असतात तर त्या पुढे काय बनतात तर पीएमसी म्हणून काम करतात. त्यांचा जो लेअर त्यांना प्रोटेक्शन म्हणून एक एंडोथेसियम पण असतो आणि त्याच्या आउटर लेअरला जो न्यूट्रिटिव्ह मेम्ब्रेन आहे तर त्याला म्हटलं तर टॅपेटम. आता टॅपेटमचा एकच लेअर नसतो तर त्याचे मल्टिपल लेअर असू शकतात, डिपेंड ऑन द रिक्वायरमेंट ऑफ द फूड. आणि जसं जसं पीएमसी मोठे मोठे होतात तसा तसा टॅपेटमचा लेअर हा कमी कमी होत जातो. त्याच्यानंतर इथे काही सेल्स असतात ज्यांना आपण कनेक्टिव्ह टिश्यू आपण म्हणतो, तर ह्या ज्या आहेत तर त्या स्टराईल नेचरच्या असतात. ओके, हे पण लक्षात ठेवा. कनेक्टिव्ह टिश्यू ज्या असतात इथे सराउंडिंगला असलेल्या तर त्या मिडल लेअर मध्ये ज्या असतात किंवा कनेक्टिव्ह लेअर मध्ये असतात तर त्या जनरली असतात स्टराईल सेल. ओके, तर हे पण लक्षात ठेवा. आता आंथरचा टीएस आपण पुढे डिस्कस केल्यानंतर आपण पुढे बघूया. द आर्चिस्पोरियल सेल डिवाइड इंटू अन इनर स्पोरोजिनस सेल. दोन स्पोरोजिनस सेल मध्ये तयार होतात. एक इनर स्पोरोजिनस सेल असतात आणि आउटर जे आहे तर ते प्रायमरी परायटल सेल असतात. ओके, पुढे बघू. स्पोरोजिनस सेल फॉर्म स्पोरोजिनस टिश्यू. स्पोरोजिनस सेल जे आहेत तर त्या स्पोरोजिनस टिश्यू तयार करतात ज्या पुढे पीएमसीचं काम करतात. So each cell of sporogenous tissue is capable to giving rise to microspore tetrad. आणि पीएमसी पासून पुढे मिओसिस झालं की त्याच्यापासून मायक्रोस्पोर बनतात, टेट्रॅड फॉर्म करतात. पुढे मी तुम्हाला सांगेलच कसे फॉर्म होतात वगैरे. त्यानंतर परायटल सेल अंडरगोज डिव्हिजन टू फॉर्म अँथर वॉल लेअर. सो परायटल सेल जे असतात तर त्या डिव्हिजन होतात आणि अँथर वॉल लेअर बनवतात, ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली जे आहे तर ते अँथरच्या वॉल जे आहे तर टॅपेटमचा लेअर बनवतात. सो बघूया पुढे काय. द वॉल ऑफ मॅच्युअर अँथर कन्सिस्ट ऑफ 4 लेअर. सो अँथर जे आहेत मॅच्युअर अँथर जे आहे तर त्याच्यामध्ये 4 लेअर असतात. सो एपिडर्मिस इज द आउटरमोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर मेड अप ऑफ ट्युब्युलर और फ्लॅटन सेल. जे एपिडर्मिस असतात तर त्या ट्युब्युलर सेल्सनी बनलेल्या असतात, प्रोटेक्शनचं काम करतात. मी तुम्हाला अगोदर सांगितलं जेवढा जेवढा आउटर लेअर असतात, जिथे जिथे आउटर लेअर असतो तर त्याचा प्रायमरी फंक्शन हे प्रोटेक्शनच असतं. त्याच्यानंतर दुसरा लेअर जो आहे तर तो इंडोथेसियम. इंडोथेसियम हा सब एपिडर्मल लेअर असतो, जनरली रॅडियली इलॉंगेटेड सेल पासून बनलेला आहे आणि हा फायब्रस थिकनिंग असतं, थिक लेअर आहे. सो इनर टू एंडोथेसियम इज द मिडल लेअर. सो आउटर लेअर एपिडर्मिस, त्यानंतर एंडोथेसियम, त्याच्या आतमध्ये मिडल लेअर. मिडल लेअर जो आहे तर तो थिन सेलनी बनलेला असतो, नियर अबाउट 1 to 2 लेअर्स असतात याचे आणि ते डिसइंटिग्रेट होतं आणि मॅच्युअर अँथर बनवतो. त्याच्यानंतर पुढे जो आहे तर तो टॅपेटम, सगळ्यात आतमधला जो लेअर आहे तर तो टॅपेटम. सो इट इज द इनर मोस्ट लेअर आणि सगळ्यात महत्वाचं इथे हायलाइट करून ठेवा, इथे इट इज द न्यूट्रिटिव्ह लेअर ऑफ अँथर. टॅपेटम इज द न्यूट्रिटिव्ह लेअर. सो हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. सो इट इमिजिएटली एनक्लोज द स्पोरोजिनस टिश्यू. आणि हे काय करतं तर स्पोरोजिनस टिश्यू जे आहे तर सगळ्यात आतमध्ये, सो त्याच्यापासून काय बनवतं तर मायक्रोस्पोर मदर सेल बनवतो. सो याला आपण एमएमसी किंवा पीएमसी म्हणू शकतो, जे मी मागच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलं. आता बघा इथे जेव्हा हे मॅच्युअर होतात अँथर तर त्यापासून जे आहे तर इथे पोलन ग्रेन्स बनतात आणि पोलन ग्रेन्स एकदा बनले की त्याच्यानंतर हा बाहेरची जो लेअर आहे तर हा ब्रेक होतो आणि त्याच्यातून जे काही पोलन ग्रेन्स आहेत तर ते डिआयसेन्स होतात, म्हणजे स्प्रेड होतात, त्यातून बाहेर पडतात. ओके, सो नंतर पुढे पॉलिनेशनसाठी वेगवेगळ्या पॉलिनेटर थ्रू, पॉलिनेटिंग एजन्सी थ्रू ते ट्रान्सफर केले जातात. आता ऍक्च्युली पोलन ग्रेन बनतो कसा. ओके, सो इच मायक्रोस्पोर मदर सेल डिवाइड मायटॉटिकली. बघा कुठल्या वेने डिवाइड होतं तर मिओटिकली डिवाइड होतं. सो इथे लक्षात ठेवा मिओसिस. ओके, मिओसिस म्हणजे काय तर 2n म्हणजे डिप्लॉइड सेल पासून अगोदर 2 हॅप्लॉइड सेल बनतात मिओसिस फर्स्ट मध्ये आणि त्या 2 हॅप्लॉइड सेल पासून परत 2 2 आणि यामधून पण 2 2
म्हणजे अशा टोटल 4 हॅप्लॉइड सेल बनतात. त्यालाच मायक्रोस्पोर म्हटलं जातं. पुढे डिटेलमध्ये आपण डिस्कस करू. सो टू फॉर्म टेट्रॅड ऑफ द हॅप्लॉइड मायक्रोस्पोर. टेट्रॅड म्हणजे हे 4 बनलेत ना, यांना एकत्रितपणे म्हटलं जातं टेट्रॅड. आणि टेट्रॅड एक जो आहे तर तो मायक्रोस्पोर असतो. मायक्रोस्पोर. आता हा मायक्रोस्पोर जे आहे तर ते हेच पुढे डेव्हलप होऊन मॅच्युअर होऊन यालाच आपण काय म्हणतो तर अँथर म्हणतो. यालाच म्हटलं जातं पोलन ग्रेन. सो बघूया आपण कसं बनलंय. तर टिपिकल पोलन ग्रेन इज नॉन मोटाईल. तो मुवमेंट नाही करत स्वतः. हॅप्लॉइड आहे, युनिसेल्युलर बॉडी आहे आणि सिंगल न्यूक्लियस आहे. त्याच्यामध्ये काय तर सिंगल न्यूक्लियस आहे. सो 2 लेअर बनलेले असतात. त्याला स्पोरोडम म्हटलं जातं. स्पोरो मीन्स पोलन ग्रेन आणि डर मीन्स लेअर. सो 2 लेअरनी बनलेला आहे. आउटर लेअर जो आहे तर त्याला एक्झाईन म्हटलं जातं, जो थिक असतो आणि कॉम्प्लेक्स नेचरनी बनलेला आहे, म्हणून बायो नॉन डिग्रेडेबल असतो. नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे तो डिग्रेड होणार नाही. इव्हन काही पोलन ग्रेन तर असे आहेत ज्यांचे जे एक्झाईन आहेत तर ते 1000 वर्षापर्यंत सुद्धा डिग्रेड होत नाही, तसेच राहतात. आणि म्हणून त्यांना काही जिम्नोस्पर्मिक सीड असे आहेत ज्यांचे 1000 वर्षापर्यंत सुद्धा पोलन ग्रेन जे आहेत ते व्हायबल असतात. आणि कुठल्या सबस्टन्सनी बनलेले तर स्पोरोपोलेनिन या सबस्टन्सनी एक्झाईनचा लेअर बनलेला आहे. त्याच्यानंतर इट मे बी स्मूथ ऑर विथ अ स्कॅपुलेटेड पॅटर्न. एकतर तो स्मूथ असू शकतो किंवा त्याच्यावरती काही पॅटर्न असू शकतो. सो इट इज रेझिस्टंट टू केमिकल्स. सगळ्या केमिकलसाठी तो रेझिस्टंट असेल. ॲट द सेम प्लेस एक्झाईन इज व्हेरी थिन, शोईंग थिन एरिया नोन ॲज अ जम्प पोर. काही ठिकाणी मात्र एक्झाईन जो आहे तर तो खूप बारीक असतो, तो त्याला म्हटलं जातं जम्प पोर किंवा पोलन पोर पण म्हटलं जातं. सो दीज आर meant for growth of इमर्जिंग पोलन ट्यूब. सो हे जे पोलन पोर असतात किंवा जम्प पोर असतात तर त्याच्यापासून पोलन ट्यूब जी आहे तर ती इमर्ज होत आहे, म्हणजे तिथून ती निघते, तयार होत आहे ड्युरिंग द जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन. इनर वॉल जो आहे तर तो इंटाईन कन्सिडर केला जातो आणि तो सेल्युलोज आणि पेक्टिनने बनलेला आहे. तो पुढे डिस्कस करूया आपण. जस्ट मी तुम्हाला सांगतो कसं पीएमसी पासून कशी ग्रोथ होते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक सेल आहे जी डिप्लॉइड नेचरची आहे, ज्याला आपण म्हटलं पीएमसी, दॅट इज द पोलन मदर सेल. आता याच्यामध्ये काय होतं बघा, तर याच्यामध्ये होईल मिओसिस फर्स्ट. मिओसिस फर्स्ट. त्या मिओसिस फर्स्ट मध्ये 2 सेल बनवल्या जातात, ज्या दोन्ही पण कशा असतील हॅप्लॉइड असेल. म्हणजे इथं काय झाली, प्लॉइडी लेवल जी आहे तर ती डिक्रीज झाली. तर प्लॉइडी लेवल जी डिक्रीज होते तर ते प्लॉइडी लेवल डिक्रीज का होते, कारण मिओसिस फर्स्ट झालंय. मिओसिस फर्स्ट इज द रिडक्शनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन आणि इथे प्लॉइडी लेवल हाफ होते आणि म्हणूनच मिओसिस फर्स्टला म्हटलं जातं रिडक्शनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन. पण पुढे गेल्यानंतर बघा, इथे मिओसिस सेकंड मध्ये दोन्ही पण ज्या सेल आहे, एका सेल पासून 2 सेल बनतात. दोन्ही पण सेल ज्या आहेत तर त्या हॅप्लॉइड असतात. आता बघा इथे तर मात्र काय झालंय, तर या हॅप्लॉइड सेल पासूनच 2 हॅप्लॉइड सेल बनल्यात. याचा अर्थ मिओसिस सेकंड मध्ये, ओके, मिओसिस सेकंड जी आहे तर ही इक्वेशनल टाइपची सेल डिव्हिजन आहे आणि आपण तर कन्सिडर केलंय इक्वेशनल सेल डिव्हिजन म्हणजे मायटॉसिस असतं. मग जर इक्वेशनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन मायटॉसिस आहे आणि इथे मिओसिस सेकंड मध्ये सुद्धा मायटॉसिस होत आहे, याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की मिओसिस सेकंड इज ऑलवेज मायटॉसिस. येस, मिओसिस सेकंड हीच काय असते, मायटॉसिसच असते. आता हे ज्या 4 सेल बनल्यात तर यांना आपण म्हणतो मायक्रोस्पोर. यांना काय म्हणतो आपण, मायक्रोस्पोर. आता हे मायक्रोस्पोर यातला जर सपोज मी एक मायक्रोस्पोर जर कन्सिडर केला तर हा मायक्रोस्पोर पुढे ग्रोथ होते आणि या मायक्रोस्पोर वरती एक लेअर येतो आतमध्ये, जो इनर लेअर आहे तर त्याला म्हटलं तर इंटाईन, आणि बाहेर जी आहे तर ती अशी काही आउटग्रोथ फॉर्म होते. सो हा जो आहे तर हा एक्झाईन आहे, जो बायो नॉन डिग्रेडेबल आहे आणि स्पोरोपोलिनिन पासून बनलेला आहे. आणि जो आतमधला जो लेअर आहे तर त्याला म्हटलं तर इंटाईन, जो की सॉफ्ट असतो, बायोडिग्रेडेबल असतो
आणि सगळ्यात महत्वाचा तो सेल्युलोज आणि पेक्टिन पासून बनलेला असतो. आता बघा इथे काही ठिकाणी असं आहे की इथे मात्र एक्झाईन नाही आहे. तर याला म्हटलं जातं जर्म पोल, जर्म पोर किंवा यालाच म्हटलं जातं पोलन पोर. आता हा पोलन पोर जो आहे किंवा जर्म पोर जो आहे, तर याच्यामधून पुढे जेव्हा पॉलिनेशन होईल, पॉलिनेशन झाल्यानंतर स्टिग्मावरती जेव्हा पडेल, तर तिथून पोलन ट्यूब जर्मिनेट होतं. पुढे गेल्यानंतर मी डिटेलमध्ये बोललेलंच. आता बघूया डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. आता मेल गॅमेटोफाइटची जी डेव्हलपमेंट आहे, तर ती कशी होते? मेल गॅमेटोफाइट म्हणजेच आपल्याला अँथर बद्दल इथे बोलताय. सो बघा, पोलन ग्रेन मार्क्स द बिगिनिंग ऑफ मेल गॅमेटोफाइट. सो पोलन ग्रेन इथे तयार झाले. मी आताच तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं. बाहेरचा जो लेअर आहे तर त्याला म्हटलं तर एक्झाईन, आतमधला जो लेअर आहे तर त्याला म्हटलं तर इंटाईन. इथे पोलन ग्रेन ला इथे पोर्स आहेत, ओके, आणि आतमध्ये न्यूक्लियस आहे. सो सायटोप्लाझम आहे. आता बघा काय होतं सगळ्यात पहिल्यांदा गो फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन. आता इथे मात्र मिओसिस नाही होणार आहे, मायटॉसिस होणार आहे. म्हणजे इक्वेशनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन होणार आहे. बघा इथे दोन सेल बनल्या, एक बनली जी लार्ज सेल बनली आणि दुसरी स्मॉल सेल बनली. लार्ज सेलला म्हटलं व्हेजिटेटिव्ह सेल, स्मॉल सेलला म्हटलं जनरेटिव्ह सेल. आता त्याच्यानंतर बघा बिगर नेकेड व्हेजिटेटिव्ह सेल अँड स्मॉल थिन वॉल जनरेटिव्ह सेल. सो व्हेजिटेटिव्ह सेल इज रिच इन फूड अँड हॅव्हिंग इरेग्युलर शेप न्यूक्लियस. जी व्हेजिटेटिव्ह सेल आहे तर ती लार्ज आहे. लार्ज म्हणजे त्याच्यामध्ये जे काही न्यूट्रिएंट आहे तर ते सुद्धा त्याला लार्ज मिळालंय, पण मात्र त्याचा न्यूक्लियस जो आहे तर तो इरेग्युलर शेपचा आहे. द जनरेटिव्ह सेल फ्लोट इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. आता व्हेजिटेटिव्ह सेल मध्ये एक तरंगणारी जी सेल आहे तर तिला जनरेटिव्ह सेल म्हटलं जातं जनरली. आता बघा पुढे, द सेकंड मायटॉटिक डिव्हिजन इज कन्सर्न विथ जनरेटिव्ह सेल ओनली गिव्ह राईज टू टू नॉन मोटाईल मेल गॅमेट. आता काय होतं तर जनरेटिव्ह सेलमध्ये दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट बनतात. याचा अर्थ इथे फक्त कॅरिओकायनेसिस होत आहे. कॅरिओकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसचं डिव्हिजन होतंय, सायटोप्लाझमचं डिव्हिजन किंवा सेपरेशन होत नाही. आणि दोन सेल बनतात, दोन न्यूक्लियस बनतात, आणि दोन न्यूक्लियस जे आहे तर त्याला जनरेटिव्ह सेल पासून बनलेले आहेत जनरली, तर त्याला म्हटलं जातं मेल गॅमेट. बघा दोन न्यूक्लियस तयार झाले, हा एक आणि हा एक, दोन्ही पण नॉन मोटाईल आहे, स्वतः मुवमेंट करणार नाही. आणि दुसरी व्हेजिटेटिव्ह सेल ॲज इट इज असते. ओके, द मायटॉटिक डिव्हिजन ऑफ जनरेटिव्ह सेल टेक प्लेस आयदर इन पोलन ग्रेन ऑर इन पोलन ट्यूब. आता ही जनरेटिव्ह सेल मध्ये होणारं जे न्यूक्लियसचं डिव्हिजन आहे म्हणजेच कॅरिओकायनेसिस आहे, हे एक तर जो काही पोलन ग्रेन आहे तर त्यामध्ये होईल, किंवा पॉलिनेशन जेव्हा पोलन ट्यूब बनेल तर या पोलन ट्यूब मध्ये सुद्धा कॅरिओकायनेसिस होऊ शकतं. दोन्हीपैकी कुठेतरी एकामध्ये होईल. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं, द पोलन ग्रेन्स आर शेड फ्रॉम द अँथर. अँथर पासून निघालाय पोलन ग्रेन ऍट दिस टू सेल स्टेज इन द मोस्ट अँजिओस्पर्म. सो मॅक्झिमम अँजिओस्पर्म मध्ये काय होतं तर जेव्हा दोन सेल स्टेज असते, म्हणजे एक व्हेजिटेटिव्ह सेल आणि दुसरी जनरेटिव्ह सेल, तर तेव्हाच त्याचं पॉलिनेशन होतं. काही प्लांटमध्ये मात्र पॉलिनेशन झाल्यानंतर सुद्धा त्यांचं मायटॉटिकली डिव्हिजन होऊ शकतं. ओके, बघा इथे पोलन ट्यूब जर्मिनेट झाली आहे आणि त्याच्यामध्ये हे दोन मेल गॅमेट आहे. ओके, आणि इथे ट्यूब न्यूक्लियस आहे जो की इथे बनलेला व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे. ओके, बघूया पुढे परत. सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हल्स ऑफ द फ्लावर इज गायनोशियम. ऑलरेडी आपण डिस्कस केलंय. त्याला पिस्टिल म्हटलं जातं. सो इंडिव्हिज्युअल नंबर ऑफ गायनोशियम इज कॉल्ड एज अ कार्पेल. सिंगल जो असेल तर त्याला कार्पेल म्हटलं जातं. ज्यालाच मेगा स्पोरोफिल सुद्धा म्हटलं जातं, स्पेसिफिकली इन द जिम्नोस्पर्म. देन अ फ्लावर विथ मेनी फ्री कार्पेल्स इज कॉल्ड एज अपोकार्पस. जर एखादं फ्लावर फ्री कार्पेल्स असेल तर त्याला अपोकार्पस म्हटलं जातं, फ्यूज असेल तर त्याला सिंकार्पस म्हटलं जातं. आता अपोकार्पस एक्झाम्पल जे आहे तर ते मायचेलिया चंपाका जे आहे, त्याला आपण सोनचाफा म्हणतो. तर ते सोनचाफा जे आहे मायचेली चंपाका, तर त्याच्यामध्ये अपोकार्पस कंडिशन असते. अ सिंकार्पस फ्लावर इज वन दॅट हॅज मेनी कार्पेल फ्यूज. जेव्हा कार्पेल फ्यूज असतात तर त्याला म्हटलं जातं सिंकार्पस. एक्झाम्पल जे आहे तर ते ब्रिंजलचं सायंटिफिक नेम जे आहे तर ते सोलॅनम मेलॅन्जिना. मला जे कॉमन सायंटिफिक नेम जे आहे तर ते माहिती पाहिजे. 11th तुमचा फर्स्ट चॅप्टर होता लिव्हिंग वर्ड, त्याच्यामध्ये आपण सायंटिफिक नेम किंवा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन याच्यामध्ये जे लिव्हिंग वर्ड आणि बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये आपण सायंटिफिक नेम काय तर ते व्यवस्थित डिस्कस केलेले आहेत ऑफलाईन क्लासमध्ये. ऑनलाईन मध्ये सुद्धा आपण युट्यूबला बघूया आपण. मी 11th सिलेबस सुद्धा युट्यूबवरती घेऊन येणार आहे.
आणि आपल्या बायोकिरण ऍप वरती सुद्धा तुम्हाला मिळेल 11वीची बॅच. तो जे तुमचे मित्र आहेत, जे ज्युनियर आहेत, जे 11वीला आहेत, सो तुम्ही त्यांनाही सांगू शकता की आपल्या बायोकिरण ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आणि त्यामध्ये तुम्हाला 11वी आणि 12वी बायोलॉजीचे सगळे स्टेट बोर्ड एमएसटी सीईटी इंटिग्रेटेड बॅच तिथे अवेलेबल करून दिलेली आहे. सो तुम्ही जाऊन तिथे परचेस करू शकता. तर त्यामध्ये टिपिकल कार्पेल हा 3 पार्ट. कार्पेलचे तर ती 3 पार्टमध्ये डिवाइड आहे. ओहरी, स्टाईल आणि स्टिग्मा. आता जर मी कार्पेलचं जर एखादी फिगर जर बघितली तर फिगर जनरली अशी असते. ओके, तर बघा इथे जे आहे तर याला म्हटलं तर स्टिग्मा. त्याच्यानंतर इथे याला म्हटलं तर स्टाईल आणि इथे जी आहे तर ती ही ओहरी. ओके, आता भरपूर लोकांना वाटतं की सर इथे स्टिग्मा जो आहे तर त्याच्यावरती पोलन ग्रेन जे येतात तर ते स्टिक कसे होतात, कारण इथे जे असतं तर इथे असतं स्टिग्मायडल फ्लुइड. हे स्टिग्मायडल फ्लुइड हे मल्टीटास्किंग आहे. म्हणजे ते पोलन ग्रेनला तर स्टिक करून ठेवतं, पण त्याचबरोबर त्या अप्रोप्रिएट पोलन ग्रेन आलाय किंवा नाही, म्हणजे सपोज एखादा मँगोचा प्लांट आहे, मँगोचं स्टिग्मा आहे आणि त्याच्यावरती सपोज नीमचा पोलन ग्रेन आला तर तो तर जर्मिनेट होणार नाही. मग ते रिकग्नाइज कोण करणार आहे, तर ते रिकग्नाइज करण्याचं काम सुद्धा हे स्टिग्मायडल फ्लुइड करतं. ओके, सो द नंबर ऑफ ओव्ह्यूल्स इन द ओव्हरी व्हॅरीज. आता या ओव्हरीमध्ये किती ओव्ह्यूल्स असणार आहे, इथे एक ओव्ह्यूल असेल, इथे एक ओव्ह्यूल असेल, इथे असेल, इथे असेल. सो नंबर ऑफ ओव्ह्यूल्स असू शकतात. काही मध्ये एकच असतो, काही मध्ये मल्टिपल असू शकतात. ओके, सो व्हॅरिएबल नंबर आहे, जसं की पॅडीमध्ये, व्हीटमध्ये, मँगोमध्ये त्यांच्यामध्ये एकच ओव्ह्यूल असतो. मँगोमध्ये त्यांना म्हटलं तर युनि ओव्हुलेट, आणि जसं की टोमॅटो असेल, लेडी फिंगर असेल तर यांना म्हटलं तर मल्टी ओव्हुलेट. आता सिंपल ओळखण्याचं कसं तर सांगतो. आणखी एक सोपं, ज्या प्लांटला फ्रूटमध्ये एकच सीड येतं तर त्याला म्हणायचं मोनो ओव्हुलेट, आणि ज्यांच्या फ्रूटमध्ये नंबर ऑफ सीड्स असतात तर त्यांना म्हटलं तर मल्टी ओव्हुलेट. लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही असं ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये जर असं काही विचारलं तर तुम्ही इझिली अंदाज घेऊन किंवा आठवून तुम्ही असे आन्सर देऊ शकता. तुम्हाला इथे पाठ करण्याची काही गरज नाही. आता पुढे आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे ते म्हणजे स्ट्रक्चर ऑफ अनाट्रॉपस ओव्हल. असे ओव्हलचे खूप सारे टाईप आहेत. अनाट्रॉपस, अर्थोट्रॉपस, ससिनोट्रॉपस, हेमिट्रॉपस. सो असे खूप सारे टाईप आहेत. मात्र आपल्याला इथे बघायचं आहे स्ट्रक्चर ऑफ अनाट्रॉपस ओव्हल. आता कुठल्याही ओव्हलच्या टाईपमध्ये जर गेलं तर पार्ट चेंज होत नाही, फक्त त्यांची डायरेक्शन चेंज होते. त्याच्यामुळे तुम्ही एक जरी स्ट्रक्चर केलं तर बाकीचे सगळ्यासाठी आन्सर जे आहे तर तुमचे जमून जातील. ओके, जेव्हा आपण एनसीईआरटी डिस्कस करत असतो तेव्हा मात्र आपण सगळे पार्ट जे आहे तर ते डिटेलमध्ये डिस्कस करू. सीईटी साठी मात्र तर एवढं जास्त नाहीये. स्टेट बोर्डसाठी तर तुम्हाला दोनच विचारतात, एक तर अनाट्रॉपस ओव्हल किंवा आर्थोट्रॉपस ओव्हल. तो अनाट्रॉपस आणि आर्थोट्रॉपस ओव्हल मध्ये जस्ट फक्त बघा, हा जो अनाट्रॉपस ओव्हल आहे म्हणजे हा फ्युनिकलस आहे, आणि हे जे आहे तर हे जे स्ट्रक्चर आहे तर हे जे येतात तर हे आपले इंटुगमेंट येतात. आणि हे स्ट्रक्चर जर फक्त सिंपल असं जर केलं, ओके, म्हणजे फ्युनिकल, इथे असलेलं हिलम आणि हा इंटुगमेंट मायक्रोपायलरेंट हे एका स्ट्रेट लाईन मध्ये जर असेल तर त्याला म्हटलं तर ऑर्थोट्रॉपस ओव्हल. पुढे बघूया डिटेलमध्ये, टेन्शन घेऊ नका, मी आहे. सो मी तुम्हाला सगळं समजून सांगतो. सो बघा, इच ओव्हल डेव्हलप इनसाइड द ओव्हरी. ओव्हल जे आहे तर ते ओव्हरीच्या आतमध्ये, आणि जे अटॅच आहे तर प्लासेंटाला. आता प्लासेंटा बघा, जसं मदर आणि चाइल्ड यांच्यामध्ये कनेक्शन असतं की नाही, ज्याला आपण मराठीमध्ये नाळ म्हणतो, तर त्यालाच इंग्लिशमध्ये प्लासेंटा म्हणतात. आता हेच प्लासेंटा प्लांटमध्ये सुद्धा असतो, म्हणजे जे मदर प्लांट आहे आणि न्यू डेव्हलप होणारं जे सीड आहे ॲज लाईक अ चाइल्ड. सो यांच्यामध्ये जे कनेक्शन आहे तर त्याला म्हटलं तर प्लासेंटा. आता हे प्लासेंटा काय करतं तर फूड मटेरियल ट्रान्सपोर्ट करतं. तर बघा, आता त्याच्यानंतर एक स्मॉल स्टॉक आहे ज्याला म्हटलं तर फिनिकल. हा जो स्मॉल स्टॉक आहे तर याला म्हटलं तर फिनिकल. हा खाली जो आहे तर तो प्लासेंटा आहे, आणि हा प्लासेंटा पुढे ओव्हरियन वॉलला कनेक्टेड असतो. तर हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर द प्लेस ऑफ अटॅचमेंट ऑफ द फ्युनिक्युलस विथ द मेन बॉडी ऑफ द फ्युल इज नोन ॲज हिलम. बघा, हा पार्ट जो आहे तर इथे या मेन बॉडीला कनेक्ट झालाय आपला फ्युनिकल, तर याला म्हटलं तर हिलम. काही जण त्याचं प्रोनाउन्सिएशन हायलम पण करतात, तो स्पेलिंग लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इन अँजिओस्पर्म द मोस्ट कॉमन टाइप ऑफ ओव्ह्यूल इज द अनाट्रॉपस. मॅक्झिमम अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये अनाट्रॉपस ओव्ह्यूल असतात, in which micropyle is directed downwards and is present adjacent to the funiculus or funicle. आता बघा, त्याच्या आउटर लेअर जो आहे तर हा आउटर लेअर जो असतो तर तो प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. मी तुम्हाला सांगितलं जिथे जिथे आउटर लेअर असतो तर तो सगळा कशासाठी असतो, प्रोटेक्शनसाठी असतो.
तो त्याला म्हटलं जातं इंटुगमेंट. हे जे आहेत, जर एकच इंटुगमेंट असेल तर त्याला म्हटलं जातं युनिटेग्मिक. काही प्लांटमध्ये 2 इंटुगमेंट असतात, सो त्यांना म्हटलं जातं बायटेग्मिक व डायटेग्मिक. आणि त्याच्या आतमध्ये जे सेल्स आहेत, इथे ज्या सेल्स असतात तर त्याला म्हटलं जातं न्यूसेलस. न्यूसेलसमध्ये ज्या सेल्स असतात तर त्या स्टोरेजसाठी असणाऱ्या सेल कुठल्या असतील? येस, पॅरेन्कायमा सेल्स. बघा इथे दिलंय पॅरेन्कायमाटस टिश्यू. मी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये सांगितलं की जिथे जिथे स्टोरेजचं फंक्शन येतं तर तिथे तिथे सगळीकडे पॅरेन्कायमा सेल्स असतात. सो इथे पण पॅरेन्कायमा टिश्यू असतात आणि त्याच्यापासून न्यूसेलस बनले असतं. सो इथे न्यूसेलसचं जे फंक्शन आहे तर ते न्यूट्रिशन आहे. सो इथे न्यूसेलसमध्ये जे आहे तर ते न्यूट्रिशन असतं. आता न्यूट्रिशन इथे कुठे तर इथे एमएमसी असणार आहे, मेगास्पोर मदर सेल, ज्याच्यापासून फिमेल गॅमेट तयार होणार आहे. सो त्याच्यासाठी जे काही फूड लागतं तर ते इथे स्टोअर आहे. देन त्याच्या सराउंडिंगला जे आहे तर ते प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. इंटुगमेंट मी तुम्हाला अगोदर सांगितलं, एक आउटर इंटुगमेंट असतो, दुसरा इनर इंटुगमेंट असतो. आता हे इंटुगमेंट पुढे जाऊन सीडमध्ये कन्वर्ट होतात. सीड कोट बनवतात. आता सीड कोट जे आहे तर ते 2 लेअरचं असतं. आउटर लेअर जो आहे तर ते सीड टेस्टा आणि आतमधला जो आहे तर तो टेगमेन. तो सीड कोट 2 लेअरनी बनला आहे, टेस्टा आणि टेगमेन. तर हे जे आहे तर हे आउटर इंटुगमेंट आणि इनर इंटुगमेंट पासून बनलेले आहेत. ज्यांना एकच इंटुगमेंट असेल त्यांच्यामध्ये फक्त सीड टेस्टा असेल, टेगमेंट राहणार नाही. सो मॅक्झिमम अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये 2 इंटुगमेंट्स असतात, म्हणून त्या कंडिशनला म्हटलं जातं बायटेक्मिक कंडिशन. जर एकच असेल तर युनिटेक्मिक कंडिशन म्हटलं जातं. बघा पुढे दिलंय, द नॅरो ओपनिंग ऑफ अपेक्स ऑफ द ओव्ह्यूल इज द मायक्रोपाईल. सो इथे बघा, इथे इंटुगमेंट जो आहे तर तो नाहीये, म्हणून याला म्हटलं तर मायक्रोपाईल. याच्या अपोजिट जो आहे तर इथे मात्र याला म्हटलं तर चलायझा. सो याला म्हटलं तर मायक्रोपायलर एंड आणि याला म्हटलं तर चलायझल एंड. सो चलायझा इज द बेस ऑफ ओव्ह्यूल, डायरेक्टली अपोजिट ऑफ द मायक्रोपाईल. आणि आतमध्ये जी असते ही बॉडी, तर ही जी आहे तर ही आहे आपली एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅक जी आहे तर ती ओव्हल आहे, मल्टीसेल्युलर आहे, एम्बेडेड आहे. जनरली 7 सेल आणि 8 न्यूक्लियस असतात. 7 सेल 8 न्यूक्लियस कशा बनतात मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. यातल्या 3 सेल ज्या आहेत तर या असतात अँटीपोडल सेल. इकडच्या 3 सेल आहेत त्यापैकी 2 सेलला म्हटलं तर सिनर्जिड आणि एक मध्ये लार्ज सेल असते त्याला म्हटलं तर एक सेल. आणि मध्ये जे असतात तर ते 2 फ्री सेकंडरी न्यूक्लियस असतात. फक्त न्यूक्लियस असतात, सेल नाही आहे. ओके, सो डिटेलमध्ये पण पुढे बघूच. सो मेगा स्पोरोजेनेसिस. मेगा तर लक्षात ठेवण्यासाठी काय, मेघा. मेघा मुलगी आहे, मुलीचं नाव आहे मेघा. सो मेघा जिथे आलं तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन आपण करायचं आपल्यासाठी मेघा. सो मेघा ही मुलगी असते म्हणून लक्षात ठेवायचं मेघा मीन्स फिमेल गॅमेट. आणि जिथे जिथे मायक्रो येतं तर तिथे तिथे मायक्रो म्हणजे स्मॉल. सो त्याला म्हणायचं मेगाच्या अपोजिट आहे म्हणून अपोजिट साईड, सॉरी त्याला म्हणायचं मेल गॅमेट. तो जिथे मेगा स्पोरोजेनेसिस आलं समजून घ्यायचं फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट बनतोय. आणि जिथे मायक्रोस्पोरोजेनेसिस आलं तर तिथे त्याला म्हणायचं फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट. सो बघूया आपण कसा बनतो. तर इथे बघा, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल म्हणजे एमएमसी. सो एमएमसी पासून जेव्हा हॅप्लॉइड फिमेल गॅमेट बनतो, मेगास्पोर बनतो, सो त्याला म्हटलं जातं मेगास्पोरोजेनेसिस. सो मेगास्पोर मदर सेल बिकम डिस्टिंग्विश इन द न्यूसेलस मोर ऑर लेस इन द सेंटर बट टुवर्ड द मायक्रोपायलर एंड ऑफ ओव्ह्यूल. सांगतो मी कसं काय तयार होतं. बघा इथे एक मेगास्पोर मदर सेल दिलेली आहे जी की डिप्लॉइड आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये होतं मिओसिस आणि 4 हॅप्लॉइड सेल बनतात. त्या 4 हॅप्लॉइड सेल जे आहे तर त्यांना म्हटलं तर मेगास्पोर. पण हे मेगास्पोर जे आहे तर त्यातल्या 3 मेगास्पोर जे आहे तर ते डिजनरेट होतात, एकच जिवंत राहते. सो त्याला म्हटलं तर फंक्शनल मेगास्पोर. आता ही फंक्शनल मेगास्पोर जी आहे तर ती हॅप्लॉइड असते. मग त्याच्यामध्ये ग्रोथ होते, न्यूसेलस तयार होतो, न्यूसेलस न्यूट्रिएंट देतो त्याला. आता न्यूसेलसनी न्यूट्रिएंट दिल्यानंतर ती सेल ग्रो होते आणि त्याच्यामध्ये होतं मायटॉसिस फर्स्ट. बघा अगोदर मिओसिस झालंय, आता मात्र होतंय मायटॉसिस. मिओसिस म्हणजे रिडक्शनल टाईप ऑफ सेल डिव्हिजन आणि मायटॉसिस म्हणजे इक्वेशनल टाईप ऑफ सेल डिव्हिजन, दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. सो मायटॉसिस फर्स्ट झालं, मायटॉसिस फर्स्ट होत आहे, मात्र फक्त कॅरिओकायनेसिस होतं म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस होत आहे, सायटोकायनेसिस होत नाही. सायटोकायनेसिस म्हणजे सेपरेशन ऑफ सायटोप्लाझम, पण सायटोप्लाझम सेपरेट होत नाही, फक्त न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, त्याला म्हटलं तर कॅरिओकायनेसिस. त्याच्यानंतर 2 न्यूक्लियस बनतात, 2 न्यूक्लियस मध्ये परत मायटॉसिस होतं, 4 न्यूक्लियस बनतात, 1 2 3 4. त्याच्यानंतर परत मायटॉसिस होतं, मग परत आणखी 4 बनतात, सो टोटल झाले 8. मग त्यापैकी 3 या साईडला जातात, 3 या साईडला जातात आणि मध्ये 2 राहतात. सो 3 + 3 + 2 म्हणजे किती झाले, 8. सो 8 न्यूक्लियस बनले. त्याच्यानंतर मग इथे सेल वॉल फॉर्मेशन होतं. आता कॅरिओकायनेसिस नंतर सायटोकायनेसिस होणार आहे.
आतापर्यंत फक्त कॅरिओकायनेसिस होत होतं, सायटोकायनेसिस होत नव्हतं. मात्र आता सायटोकायनेसिस झालं आणि इथे वरती 3 सेल बनल्या. त्यांना म्हटलं तर अँटीपोडल सेल. खाली ज्या 2 सराउंडिंगच्या आहेत तर त्याला म्हटलं तर सिनर्जिड, आणि मध्ये जी सेल आहे तर तिला म्हटलं तर एक सेल, दॅट इज द फिमेल गॅमेट. आणि 2 फ्री न्यूक्लिया असतात, यांच्यामध्ये मात्र कॅरिओकायनेसिस होतं, सायटोकायनेसिस होत नाही. आणि यालाच म्हटलं तर एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅक जी आहे तर ती 7 सेल, हे लक्षात ठेवा, खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. 7 सेल अँड 8 न्यूक्लियस या स्ट्रक्चरनी बनली आपली एम्ब्रिओ सॅक. ओके, तर याला विसरू नका. सो डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेट जे आता आपण बघितलंय तेच इथे दिलंय, तेच आपण फक्त रीड करून घेऊ, समजून घेऊ. सो मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मियोसिस टू फॉर्म लिनियर टेट्रॅड हॅप्लॉइड सेल. तो हॅप्लॉइड सेल बनेल, टेट्रॅड बनेल. टेट्रॅड म्हणजे 4 सेल, त्यालाच म्हणलं आपण मेगास्पोर. सो अप्पर 3 मेगास्पोर अबॉट अँड लोवेस्ट वन टुवर्ड द सेंटर ऑफ न्यूसेलस रिमेन फंक्शनल. सो एक फंक्शनल असते, 3 डिजनरेट होतात, अबॉट होतात. सो इट ऍक्ट ॲज अ फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. आणि हा जो फंक्शनल मेगास्पोर सेल जी असते तर ती फर्स्ट सेल असते जी फिमेल गॅमेटोफाइट बनवणार आहे. सो जनरली 1 मेगास्पोर टुवर्ड द सेंटर इज फंक्शनल मेगास्पोर. आणि यालाच काय म्हटलं, फंक्शनल मेगास्पोर म्हटलं. इट इज इन फॅक्ट द फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. आणि ही काय तर फर्स्ट सेल आहे फिमेल गॅमेटोफाइटची. सो इट अंडरगो 3 सक्सेसिव्ह फ्री न्यूक्लियर मायटॉटिक डिव्हिजन. हे लक्षात ठेवा. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की किती मियासिस डिव्हिजन होतात, किती मायटॉटिक डिव्हिजन होतात एक एम्ब्रिओ सॅक बनण्यासाठी. तो एक मियासिस होतं आणि 3 मायटॉसिस होत. टोटल 8 न्यूक्लियाय आर फॉर्म. 8 न्यूक्लियस तयार होतात. 4 ऑफ विच आर लोकेटेड ॲट इच पोल. प्रत्येकाला 4 लोकेट झालेले असतात प्रत्येक पोलकडे अपोजिट साईडला. सो 1 न्यूक्लियस फ्रॉम इच पोल मायग्रेट टुवर्ड द सेंटर. आणि त्यालाच म्हटलं तर पोलार न्यूक्लियाय, सेकंडरी न्यूक्लियास किंवा फ्री न्यूक्लियाय. तर न्यूक्लियाय काय म्हटलं, कारण एकच असेल तर न्यूक्लियस म्हणतो, जास्त असेल तर न्यूक्लियाय म्हणतो. सो 3 न्यूक्लियाय टुवर्ड द मायक्रोपायलर एंड कॉन्स्टिट्यूट एक ॲपरेटस. जे मायक्रोपायलर एंडकडे असतात तर त्या एक ॲपरेटस तयार करतात. एक ॲपरेटस मध्ये किती सेल असेल तर 3 सेल असेल. मध्ये असलेली जी सेल आहे तर ती एक सेल, आणि साईडला 2 छोट्या छोट्या सेल असतील तर त्याला म्हटलं तर सिनर्जिड. त्याच्यानंतर इट कन्सिस्ट ऑफ लार्ज सेंट्रल सेल अँड हॅप्लॉइड एक सेल अँड 2 सपोर्टिंग हॅप्लॉइड सिनर्जिड सेल्स. ओके, त्याच्यानंतर सिनर्जिड शोज हिअर लाईक प्रोजेक्शन. हे खूप महत्वाचं आहे, याच्यावरती खूप वेळेस क्वेश्चन आलेला आहे. सिनर्जिड सेलमध्ये हेअर लाईक अपरन्स असतं तर त्याला म्हटलं तर फिलिफॉर्म ॲपरेटस. हे फिलिफॉर्म ॲपरेटस लक्षात ठेवा, कारण सीईटी मध्ये आतापर्यंत एकदा प्रश्न विचारलेला आहे आणि नीट मध्ये एकदा विचारलेला आहे याच्यावरती. सो फिलिफॉर्म ॲपरेटस विच गाईड द पोलन ट्यूब टुवर्ड द एक. सो ते काय करतं तर पोलन ट्यूबला एक कुठे आहे तर हे गाईड करतं. सो अँटीपोडल सेल आर ग्रुप ऑफ 3 सेल्स. वरच्या ज्या सेल्स होत्या तर त्या चलायझल एंडकडे 3 सेलचा ग्रुप आहे तर त्याला म्हटलं तर अँटीपोडल सेल. द 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियाय ऑफ लार्ज सेंट्रल सेल फ्यूज ऑफ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस. सो 2 फ्री न्यूक्लियस जे आहेत तर ते एकत्र असतात. जर ते फ्यूज झाले तर त्यांना सेकंडरी न्यूक्लियस म्हटलं जातं किंवा डेफिनेटिव्ह न्यूक्लियस म्हटलं जातं. जस्ट प्रायर टू फर्टिलायझेशन झाल्यानंतर जनरली फ्यूज होतात. दिस 7 सेल अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर कॉल्ड एज एम्ब्रिओ सॅक. याला हायलाइट करून ठेवा. 7 सेल अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर कॉल्ड एज एम्ब्रिओ सॅक. मी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये सांगितलं की हे खूप महत्वाचं आहे आणि आतापर्यंत याच्यावरती खूप वेळेस क्वेश्चन विचारून झालेले आहेत आणि तरी पण खूप वेळेस जास्त रिपीट होतात. बघा, सीईटी आणि नीट मध्ये दोन्ही पण परीक्षेमध्ये खूप सारे क्वेश्चन रिपीट झालेले असतात. जर आपण नीट एक्झामचं जर ॲव्हरेज जर काढलं तर पूर्ण 100 क्वेश्चन मधून 5 ते 6 प्रश्न असे असतात की जे मागे कधीतरी विचारलेले असतात. तुम्ही कधीची पण क्वेश्चन पेपर बघा. आणि त्यामुळे आपण जर व्यवस्थित प्लॅन केला की आपल्याला कुठले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, कशा प्रकारे अभ्यास करायचा, तर तुम्ही नीट इझिली क्रॅक करू शकता. ओके, मी तुम्हाला आता जेव्हा मी एनसीईआरटी डिस्कस करेल तर तेव्हा मी तुम्हाला प्लॅन करून देईलच. सो दिस मेथड ऑफ एम्ब्रिओ सॅक डेव्हलपमेंट फ्रॉम अ सिंगल मेगास्पोर इज डिस्क्राइब इज द मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट.
सो जो काही एम्ब्रिओ सॅक आहे तर ती एकाच सेल पासून डेव्हलप झालेली आहे, एकाच फंक्शनल मेगास्पोर पासून डेव्हलप झाली आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं मोनोस्पोरिक. इन अँजिओस्पर्म द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट इज एंडोस्पोरस. एंडोस्पोरस म्हणजे एका स्पोरच्या आतमध्ये तयार होत आहे. ओके, आणि हे अँजिओस्पर्मचं कॅरेक्टर आहे, दॅट इज विदिन द मेगास्पोर. मेगास्पोर मध्येच होत आहे. सो फिमेल गॅमेटोफाइट इज कलरलेस, एंडोस्पोरिक अँड कन्सल्ट इन द ओव्ह्यूल एनक्लोज बाय द ओव्हरी. सो हे सगळं ओव्हरीच्या आतमध्ये होत आहे, ओव्ह्यूलच्या आतमध्ये होत आहे. ओके, आणि म्हणून जनरली जिम्नोस्पर्म मध्ये मात्र हे डायरेक्टली ओपन होतं, म्हणून आपण त्यांना नेकेड ओव्ह्यूल म्हणतो, म्हणून तर जिम्नोस्पर्म म्हटलं, जिम्नो स्पर्म तो नेकेड ओव्ह्यूल. मात्र अँजिओ म्हणजे आतमध्ये, स्पर्म मीन्स सीड, सो एनक्लोज टाईपचं सीड असतं, त्याला म्हटलं तर अँजिओस्पर्म. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, या आणि अशाच व्हिडिओसाठी बायोकिरण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार. हॅपी लर्निंग.